पक्षी आले तुझ्या जुन्या पाऊल खुणा, त्यात माझे ठसे ओले, तळहाते तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा, दोन सावल्यांची जणू एक बोली एक भाषा। अगं तो फोन नंबर बघून लागणार आहे का? फोन डायल कर ना। अहो करते ग। आणि थांब, काय बोलायचं ते लक्षात आहे ना? अहो काय? तायडा ग, आई वडील दिवाळी। हो आहे 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 लक्षात आहे। वाचते। काय गे, कोणी उचलत नाहीये। अशी कशी लोक ग? बेल वाजते उचलायला नको? तू चिडचिड करू नकोस ग, थांब। अंजली, अंजली, एक अडचण होती। म्हणजे बोल ना तू। अगं तुझ्या आई बाबांना बोलवायचं होतं दिवाळी सणासाठी। तुम्ही त्यांना फोन करत होता? हो, पण कोणी उचलतच नाहीये फोन। ते आपल्याच घरी ना यायला निघालेत। कालच बाबांचा फोन आला होता। आमच्या गावी दिवाळीचा मोठा सण असतो ना, तिकडेच गेलेत तिघही। मीही जायचे तिकडे। तुझे आई बाबा गावी गेले आणि आता 4 दिवसांनी येणार? हो। आय ग, हे उत्सवासाठी गेले। मला वाटतं त्यापेक्षा जावयाला दिवाळी सणासाठी काही द्यायला लागू नये ना म्हणून गेलेले आहेत ते, हो ना? नाही आई, तसं काही नाहीये। तू तसंच म्हणणार ग। काय लोक असतात पण। जावयाला दिवाळी सणासाठी काही द्यायला लागू नये म्हणून मुंबई सोडून जातात 4 दिवस। मग असं कुठे असतं का? आता दिवाळी आहे तरी मी इथे थांबलीच आहे ना बहिणीला मदतीला। अरे काही द्यायचं नव्हतं ते सांगायचं होतं आम्हाला, पण घर सोडून जायचं? शिवी, आई माझ्यावरती विश्वास ठेवा। तुम्ही म्हणता तसं काही नाही आहे। हो, ते विश्वासाचं सोडून दे बाई। हे का चाललंय काय चाललंय हे मला समजत नाही असं जर तुला वाटत असेल ना तर हा तुझा गैरसमज आहे। अरे वा अरे वा, काय पद्मजाचे आई बाबा, काय देऊ आणि काय नको असं होऊन जायचं त्यांना। आणि एक हे व्याही बोलायची सोयच नाही। बस ते राहू दे, ठेव ठेव ठेव। काय ग, किती उशीर ग? ये बस बस बस। कशी ग माझी पोरती, कशी छान दिसते नाही? हो ना, खरंच ग। बाबा नाही आले? ऍक्च्युली बाबांची शुगर वाढली आहे। अगं बाई, हो का? हे आता दिवाळीचा फराळ ना, सगळा लाडू मिठाई काही विचारूच नका। खरं तर ना मी सुद्धा येणारच नव्हते, पण मग काय झालं की सरू आणि काका सुद्धा सकाळीच येऊन गेले ना विश करायला। मग बाबा म्हणाले की दरवर्षीप्रमाणे मला काही गिफ्ट द्यायला जाता येणार नाही, तूच जाऊन ये। मग आले। काही का असे ना, गिफ्ट तर आले, म्हणजे तू तर आलीस। आणि इतक्या वर्षाची परंपरा आहे बाई, दिवाळी सणाला आपण एकमेकांच्या घरी जातो। हो ना, आणि आता नाती जोडलीच गेली म्हटल्यावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही वाटच बघत होतो तुमची, हो की नाही ग रजनी? हो ना। पद्मजादी होती तेव्हा
प्रत्येक सणाला आम्ही सगळे इथे यायचो. आता ती गेली तरी राहत नाही ना, त्यामुळे आम्ही येतोच. हो खरं आहे ते. खरं तर यावर्षी आम्ही येणारच नव्हतो. म्हणजे या वर्षभरात जे काही झालं त्यानंतर कसं यायचा हा प्रश्नच पडला होता मला. पण शेवटी जाऊ दे ग, जे झालं ते झालं. आता तू आलीस ना, किती छान घडलं की नाही. काय घेणार तू? कॉफी ना? काय आहे ना, यावर्षी आमच्याकडे फराळाचं जरा नाही, तसंही मला काही खायला नकोय. हो पण कॉफी चालेल. तू का बघत उभी आहे? जा कॉफी ठेव गिरिजासाठी. आणि श्रीला सांग गिरिजा आली आहे म्हणून. अहो मी काय म्हणत होते, पद्मजा, मी तुला सांगितलं ना, गिफ्ट मी तुला संध्याकाळीच देणार. आता मला काम करू दे. नाही नाही ते नाही. प्लीज. बघ काय लग्नामुळे इथे हिशेबाकडे लक्ष देता नाही आलं. प्लीज काम करू दे. श्रीकांत, गिरिजा आली. अगं मग आधी नाही का सांगायचं अहो तू? तेच मी. आहे तू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ऍक्च्युली घरात मी निघाले आणि तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट काय घेऊ हा विचार करता करताच उशीर झाला. श्रीकांत, तुझ्या लग्नाच्या वेळी जे काही झालं किंवा त्याआधी सुद्धा, ते सगळं आपण सगळ्यांनी लवकरात लवकर विसरायला हवं असा निरोप पाठवलाय बाबांनी. कसे आहेत ते आणि मम्मी? अरे आता गिरिजा काळजी घेणार म्हणजे चांगलेच असणार नाही का. हो खरंय. अरे फराळ. हो कॉफी ठेवली आहे. काकू, तुम्ही तर मगाशी म्हणाला होतात की हो घे ना लाडू, घे ना लाडू. कोणी केलंय? कोण करणार बाई? मीच. तसं या घरात पद्मजा करायची तशी नक्कल करण्याचा प्रयत्न झाला, पण नक्कल नीट जमली नाही बाई. मस्त झालेत नेहमी सारखे. हो ना. एक मिनिट. हे तुमच्यासाठी. हो बाई. अगं सरूसाठी. हो. सरूसाठी. हे तुमच्यासाठी. हे श्रीकांतसाठी. चला निघते मी. हो बाबांची काळजी घ्यावीच लागेल तुला. हो लवकर. बाबांना सुद्धा फार वेळ एकटं नाही ना सोडू शकत. चला. अगं आय एम सो सॉरी, पण काय ना, आता तू सुद्धा या घरात असतेस ते लक्षातच नाही आलं माझ्या. त्यामुळे गिफ्ट ते दरवाजावर आल्यावर माझ्या लक्षात आलं काहीतरी विसरते म्हणून. नाही असू दे. हो आणि या घरात पद्मजाचे गिफ्ट काही कमी आहेत का? आणखी अजून नवीन गिफ्ट कशाला? खरं तर आज मुलीच्या आई वडिलांनी जावयाचा मान करायचा असतो, एवढं समजलं तरी खूप आहे.
येते बाय. ये सांभाळून जा. हो. बाबा हा स्पेशल गिफ्ट. अरे आजच काय, नेहमीच स्पेशल गिफ्ट असतं माझ्याकडून तिला. काय हे, किती जुनी डिझाईन. शिबे, मला तरी सोबत न्यायचं होतं तुम्ही. मग काय, पूर्ण पेढी खरेदी करून घरी आणावी लागली असती. पेढी म्हणे. या बसा. ये घे. चला. अरे श्री, आता दे तिला. किती छळशील. हा अरे वा श्रीकांत, माझ्यापेक्षाही मोठी वळणी. वा. अगो बाई, सोन्याचं पैंजण. हे हिच्या काय कामाचं. पैंजण काय गळ्यात घालायचं असतं, ते पायात घालायचं असतं. मी ते पैंजण नाही घालू शकत. निदान जवळ तर ठेवू शकते. आमचं प्रेम आहे त्याच्यात. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. श्यामल, पद्मजाला सुद्धा पहिल्या पाडव्याला आपण सोन्याचं पैंजणच दिलं होतं, आठवते ना. पद्मजाला सोन्याचे पैंजण दिले तेव्हा लगेच पायात घालून घरभर आवाज करत फिरत होती ती. आणि एखाद्या लहान मुलीसारखं सगळ्यांना त्याचा आवाज ऐकवत घरभर फिरत बसायची. हो ना. आणि मला तर बाई तिच्या पैंजणांच्या आवाजावरून कळायचं ती किचन मध्ये आहे की वरांड्यात आहे. किती आनंद व्हायचा तिला हे पैंजण बघून. पहिल्या पाडव्याला तर गिफ्ट गिफ्ट म्हणून किती उत्साहाने नाचली होती ना ती. अरे आता सुद्धा यापुढे प्रत्येक दिवाळी अशी उत्साहातच साजरी होणार आपली.
आवडले ना? माहिती आहे मला. अगं आज कुठे मिळतच नव्हते. शेवटी एका ओळखीच्या पेढीवर जाऊन सांगितलं, पैंजण हवेत म्हणजे हवेत. मला फक्त तुला खुश बघायचं होतं, एवढीच इच्छा होती माझी. हे आवडलेत ना तुला? काय झालं? शांत का बसलीस? बरं, आपण एक काम करूया, आपण एक घालून बघूया. अगं आय एम सॉरी, माझ्या लक्षातच नाही. मी पण ना मूर्खासारखं वागतो का? मी जाऊन नवीन गिफ्ट घेऊन येतो. नाही श्रीकांत, तुमच्याशी लग्न झालं हेच खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. दुसऱ्या दागिन्याची गरज नाहीये मला. मी ते पैंजण नाही घालू शकत, निदान जवळ तर ठेवू शकते. तुमचं प्रेम आहे त्याच्यात. मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले, तुझ्या जुन्या पाऊल खुणा त्यात माझे ठसे ओले. तळहाती तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा. काय दिलं होतं? तेच जे पद्मजांना पहिल्या पाडव्याला दिलं होतं. सोन्याची पैंजण. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. काय काही सांगायचं का मला? काय? नाही, पाडव्याला तुमच्या ह्यानी काय गिफ्ट दिलं? काल पाडव्याच्या ओवाळणीला तुम्ही का बाहेर नाही आला? अगं पूजेत इतकी तंद्री लागली होती ना की मोडता मोडली जाईना. आणि आता हे वयच आहे देवपूजेत रमायचं. तर संसाराचं राडगाडग काय ते बघायला तुम्ही आहातच ना. सुने नाचसुने काय. हो, पण तरी तुम्ही काय दिलं होतं? तेच जे पद्मजांना पहिल्या पाडव्याला दिलं होतं. सोन्याची पैंजण. अगं बाई, पद्मजाला केवढं कौतुक होतं त्या पैंजणांचं. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या खोलीत आली होती. मी झोपेतच होते. तिने माझ्या कानाशी ती पैंजण वाजवून माझी झोप मोडली होती. देवा, या घरात पद्मजाची जागा मी कधी घेणार?
ते तुलाच टाक.